विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक जरी थेंब शरीरात गेला, विषाचा एक जरी थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो. आणि गैरसमजुतीचा एक जरी शब्द कानात शिरला तर तो मोठमोठी नाती सुद्धा संपवतो. मोठमोठी नाती सुद्धा संपवतो. म्हणून गैरसमज निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. आणि झालाच गैरसमज मनात निर्माण कुणाबद्दल तर त्यांच्याशी खरं खोटं करून घ्या. कारण गैरसमज पसरवणारे आपले कान भरणारे भरपूर जण आहेत. आपल्या घरात असतील, बाहेरचे असतील, त्यांच्यापासून सावध राहा. कोणाचेही स्टेटस बघून त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे याचा न्याय करू नका. कोणाचेही स्टेटस बघून त्याच्या आयुष्यात काय चाललंय याचा न्याय करू नका. कारण माणूस त्याच्या आवडीनुसार स्टेटस टाकत असतो, स्वतःच्या जीवनाचा प्रसार करण्यासाठी नाही. कारण जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला पाहिजे आणि आनंदी जीवन जगलं पाहिजे. प्रामाणिक निस्वार्थीपणे आपले अधिकार, आपले कर्तव्य आणि आपली कार्य पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे. अब कहीं हक नहीं जताएंगे, अब कहीं हक नहीं जताएंगे. अपना टाइम अपने पास रखो, जब मन में हो तब बात करना. अब तक जितना टाइम दिया उसके लिए जिंदगी भर आपके हम कर्जदार रहेंगे. ज्यांनी ज्यांनी आपणाला वेळ दिला, आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये मरेपर्यंत शेवटपर्यंत चांगली भावना असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा हा कृतज्ञ म्हणून ओळखला जातो. आणि केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा म्हणजे तो कृतज्ञ म्हणून ओळखला जातो. तर आपण कृतज्ञ बनायचं का कृतज्ञ बनायचंय हे आपल्या घरच्या संस्कारावर